प्रातस्मरामि हृदिसंस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। स्वबोधे नान्यबोधेच्छा बोधरूपतयात्मनः न दीपस्यान्यदीपेच्छा यथा स्वात्मप्रकाशने। सगळ्या अनर्थाचं कारण आहे अज्ञान आणि अज्ञानातून निष्पन्न झालेलं चुकीचं ज्ञान, त्याला म्हणतात मिथ्याज्ञान. आणि याचं कारण मुख्य आहे की अधिष्ठान जर आपण जाणलं नाही, कोणती वस्तू आहे तशी जाणली नाही, तर त्याच्या बाबत आपल्या मनात गैरसमज होतो. उदाहरण दिलं होतं. आणि जोपर्यंत दोराला आपण दोरासारखं जाणत नाही, तर मनाप्रमाणे कल्पना करतो की तो साप आहे, कोणी म्हणतो काही भोछिद्र आहे, या कुठल्याही कल्पना केल्या तर त्याची सम्यक दर्शन योग्य दृष्टी प्राप्त होत नाही. तसंच आपल्याला ह्या आत्मस्वरूपाबाबत खऱ्या अर्थाने तो नित्य निर्मल आहे. स्वभाव हा सच्चिदानंदा नित्य निर्मलतात्मदा. खऱ्या अर्थाने वस्तूचा स्वभाव बदलू शकत नाही. सूर्याचा स्वभाव आहे प्रकाश, अग्नीचा स्वभाव आहे उष्णता आणि जलाचा स्वभाव आहे शीतलता. तसाच आत्म्याचा स्वभाव आहे सत्ता, चित्ता आणि आनंदता, सच्चिदानंद असून आपल्याला वेगळी प्रतीती येण्याचं कारण आपलीचं प्रतिमा होती, आपलीचं वैरी, आपण उलट काही जाणतो. याचं कारण वस्तूला आहे तसं जाणत नाही. आणि याला असं न जाणणं याचं कारण आहे अनात्म्याचे भाव आपण आत्म्यावर लादतो किंवा आत्म्याचे भाव अनात्म्यावर पाहतो. आणि असं पाहणं यालाच म्हणतात मिथ्याज्ञान किंवा अध्यास. आणि अशा तरी मग जेव्हा जीव आपण समजतो तिथून सगळ्या अनर्थाला सुरुवात होते. ज्ञाता द्रष्टा येते, मग आपण परमात्मेती. तर जेव्हा त्याला समजते की आपला हा देहही नवीन जीवही नाही, पण दोघाचा साक्षी असलेला आत्मा मी आहे, तेव्हा तो निर्भय भावे. त्याला समजते की हे चालणार आहे आपल्या शरीराचं, कुणीही थांबवू शकत नाही. तो एक प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. इव्हन शरीराची देखील किती दिवस देखभाल करणार तुम्ही. स्थूल शरीर घ्या, सूक्ष्म शरीर आहे. शरीर याचा अर्थ काय, शरीर शरीर, फक्त ते आपल्या साधनेचं माध्यम असल्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आपण शरीरालाच मी समजतो तोपर्यंत आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव होत नाही. शरीर नाही समजलं तर आपण मग अंतःकरणाशी एकरूप झालेले चैतन्य जीवालाच मी समजतो, तेव्हा शुद्ध चैतन्याचे काही साक्षात्कार होत. आणि जोपर्यंत तो साक्षात्कार होत नाही तोपर्यंत भयम वहेत, भीती वाटते. मग तो जर अधिष्ठान रूपी आहे तर त्याचं स्वरूप कसं आहे, तो चैतन्य स्वरूप आहे आणि बाकीच्या वस्तू जड आहे. ज्या परप्रकाश असतात त्याला म्हणतात जड, आणि जो दुसऱ्याला प्रकाशित करतो त्याला म्हणतात चेतन. बस. आत्मा म्हणजे कुठेतरी खालीवर बसलेला असं समजू नका, लटकता आत्मा वगैरे. आत्मा याचा आहे तो जो अस्तित्व स्वरूप आहे. आधी तुम्हाला सांगितलं एकाच्या ती की त्याचा स्वभाव हा सच्चिदानंद, तो आहे आत्मा. ब्रह्माचाही स्वभाव तोच आहे सच्चिदानंद, म्हणजे जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे. शब्द बदलले पण वस्तू एकच आहे. आणि त्याचा स्वभाव आपल्याचं सांगितलं की तो सगळ्यांना प्रकाशित करतो, पण त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही. आणि हे उपनिषदाची भाषा आहे. बुद्ध्यादी इंद्रियाणी अपि. बुद्ध्यादी म्हणजे संपूर्ण अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार त्याला प्रकाशित करतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, याच्याशिवाय आपली पर्सनॅलिटी नाही. 17 जीवन कळा. या सगळ्या सूक्ष्म शरीराला तो प्रकाशित करतो. तो सूक्ष्म शरीराला प्रकाशित करतो, तो स्थूल देहालाही प्रकाशित करतो. आणि अशा सगळ्याचा प्रकाशक असलेला जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य होऊ शकत नाही. एक सिद्धांत सांगितलं की तो सगळ्याला प्रकाशित करतो, पण त्याला कोणी प्रकाशित करतो का, त्याला प्रकाशित करतो. दीप हा घटादिवत, जसं एक प्रकाश घटादी घट पट मठ सगळं जे काही झाडं बिडं सगळ्याला प्रकाशित, पण दिव्यालाही प्रकाशित करू शकत नाही.
अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे इलेक्ट्रिसिटी बल्बमध्ये सगळ्याला प्रकाशित करते, पण 0 पॉवरचा बल्ब असो की 1,00,000 वॅट पॉवरचा बल्ब असो त्याला ताकद नाही इलेक्ट्रिसिटीचं प्रकाश, कारण जड असल्यामुळे. आणि म्हणून जी परप्रकाश आहे त्यानंतर जड, आणि जो स्वयंप्रकाश आहे तो चेतन आत्मा, आणि त्याला ज्ञानेश्वरीत पहिला शिकवतो आपला, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. जडे ते जडेही स्व आत्मान अवभासते. अतीत हे बुद्धी इंद्रिय प्राण हे अचेतन आहे, परप्रकाश आहे, ते आत्मस्वरूपाला स्वयंप्रकाश आत्माला प्रकाशित करू शकत नाही. याचं कारण आत्मा हा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूप आहे. सेल्फ इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज बट ऑफ द नेचर ऑफ नॉलेज. हा फार महत्त्वाचा आहे. आणि ही तसं स्वरूप असल्यामुळं त्याला कोण प्रकाशित करू शकणार आहे. खूपच छान एक भजन आहे त्या महाराजाचा. तर कोण कसं पाहायचं म्हणे, हात धरुनी न्यावय आता अगम निगम सुगमाला. गुरुला प्रार्थना करतात ती मला माहीत नाही आता काय ते तुमच्या आमच्यासाठी पत्र चित्रण करतात भजनातून, त्याची दृष्टी आधी प्राप्त झाली. डोळे असूनही दिसेन काही, कारण डोळ्यांनी पाहायचा विषय नाही, सगुणाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता, पण डोळ्याला देखील तो प्रकाशित करतो. डोळ्यांनी पाहू शकू का त्याला. आणि ही उपनिषदेची भाषा आहे. यत् चक्षुषान पश्यती येन चक्षुंशी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धि. ज्या डोळ्यात त्याला पाहू शकत नाही, मग डोळ्याला बघण्याची क्षमता ज्याच्यापासून प्राप्त होते ते आहे ब्रह्म, तो आहे आत्मा. तो यत् करणे, ह्या कर्णेनं शृणवती, कानाने जो ऐकला जाऊ शकते, म्हणजे कानाला ज्याच्यामुळे आवाज येतो तदेव ब्रह्म. कधी आपण कधी सुरुवातीला करतो, काही पुस्तक वाचतो, काहीतरी अनुभव येतात. मलाही दादीचं आपलं मूर्खपण आठवते, अजूनही मूर्ख आहेच म्हणा मी, पण विचारून टाकलं की काय आवाज येतो आपल्याला, काय थोडंसं खरं हे ते टप्पे असतात काही काही, पण तिथे गुरुपाशी क्लिअर होऊन जायचं. तर तिथे एका वाक्यात, इट इज नॉट द साऊंड बट इट इज दॅट बिकॉज ऑफ विच यू आर अवेअर ऑफ साऊंड. ध्वनी नव्हे, कशामुळे तुला ध्वनीचा आवाज येतो, हा तसं म्हणेल. आणि म्हणून डोळे असूनही दिसेन काही, डोळ्यांनी काही पाहता येत नाही त्याला. बघू कसा मी त्याला, ऐकू ये पण ओळख नसता, लागू कसा नादाला. नाद दोन्ही असते, नाद म्हणजे ध्वनी, नाद म्हणजे आपण कोणाच्या नादी लागला म्हणतो, किती डबल तुम्ही अर्थ काढला तर वेगवेगळे. परत गुरुजनांनी सांगितल्यानंतर देखील लक्षात येते की सच्चिदानंद, पण आपल्या अंतःकरणाची तयारी झाल्याशिवाय लक्षात येत नाही. खऱ्या अर्थाने तिथे आहे तिन्ही प्रकारची वृत्ती नाही, सत चित आणि आनंद देखील शेवट शब्दच होतात. गुरुपद कमळी वाद्य वाजती सोहम ध्वनी उन्मनीला. ते ठीक, पण कोहमच्या ऐवजी सोहम म्हटलं, एक देहाच्या ऐवजी सोहम, पण तो देखील एक शब्दच आहे. उन्मनी अवस्थेपर्यंत निघून जाते, तिथे त्याला बाकीचं काही दिसत नाही. पण सतचित आनंदाच्या उर्मी उठती का स्वरूपाला, त्या आत्मस्वरूपाला त्या उर्मी म्हणजे वृत्ती आहे का, बिकॉज देर इज नो थॉट. कुठले जर तुम्ही विचार करता, सत विचार आहे, चित विचार आहे किंवा आनंद हा विचार आहे, पण विचार आधी सांगितले, विचार जो विचाराचा प्रकाशक त्याला प्रकाशित. आता पाहतो मी, आता या शब्द लक्षात येते काय डेप्थ असते. उठती का स्वरूपाला, अगम निगम सुगमाला. खऱ्या अर्थानं अगम आहे, निगम आहे, आणि सुगम म्हणजे सहजतेने जाणं आहे. दुसरीकडे जायचं म्हणजे आपल्याला फार प्रयास करणं, आपल्याचकडे जायचं, पण आपल्याला सवय नाही आपल्याकडे जायची, आपल्याला बाहेर फिरक्या मारायची सवय आहे, त्याच्यावर आपण उरडतो. शेवट म्हणजे पाहतो तो कोण कुणाचं पाहे. आपण नेहमी परसेप्शन करतो, पाहतो, ऐकतो, बट हू परसिव्ह, कोण पाहतो. हे पाहण्यासाठी देखील मला डोळ्याच्या मागे काहीतरी शक्ती असली पाहिजे. तुम्हाला आधी सांगत, डोळ्यांनी नाही तर पाहायचं जर असेल तर प्रथम चैतन्य त्या बुद्धीमध्ये मनामध्ये प्रतिबिंबित होतं, आणि त्यात कॉन्शियस थॉट म्हणजे याला म्हणतात चिदाभास, तो डोळ्याच्या द्वारा गेला की आपण म्हणतो घट देशाला व्यापलं म्हणतो अहम घटम जानामी, हे सुद्धा होतं. कोण पाहतो मग या ठिकाणी, जिथे आपला आता ते पुढच्या याच्यात हे आहे कोणाचं पाहे. विषय नसे बघण्याला, तिथे विषय असते तर पाहता येईल ना. तोपर्यंत चष्माच्या घरात, तोपर्यंत म्हणजे चष्माच्या घराचा साक्षी आहे. आता कोण साक्षी आहे. आता हे सगळं उपाधी संपल्याचं साधकाच्या मनात येतं की हू इल्युमिनेट दॅट, त्याला कोण प्रकाशित करतो.
सांगून तर टाकलं स्वयंप्रकाश म्हणून, पण लक्ष येत नाही. पाहतो तो कोण कुणाचं पाहे, विषय नसे बघण्याला. तिथे शब्द स्पर्श रूप रसगंध काही विषय नसतात. झोपेत नसतात विषय, पण झोपेत अज्ञान नसतं. पण या अवस्थेत स्वतः आपलं स्वरूपाची जिकडे तिकडे प्रकाश पसरे. आता जेव्हा जिकडे तिकडे प्रकाश झाला, ते गीतेत म्हणतं यावा अनर्थ उदपाने सर्वत्र संप्लुत उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. आता इथे डबकाय, इथे सरोवर आहे, इथे काहीतरी विहीर आहे, असं पाण्याचे वेगळे. पण जेव्हा सर्वत्र भरले पाणी, तेव्हा आडा तर जिकडे तिकडे पाणीच झालं. आता सांगा ना कोणतं म्हणा तुम्ही. आता जिकडे तिकडे प्रकाश तर शब्दचा घेऊ नका, नाही तर परत आणखी गडबड. ऐकलं आजकाल मला प्रकाश आहे, तसं नाही. मग तो प्रकाश दृश्य आहे की दृष्ट आहे, आला प्रश्न. हे बऱ्याच गोष्टी असतात आपल्या मनात काही ऐकून बिकून. एक गोष्ट स्पष्ट आहे की आतापर्यंत ऐकल्याप्रमाणे की आत्मा कधीही दृश्य नव्हे, तो दृष्ट आहे. आणि हा प्रकाश दृश्य आहे की दृष्ट आहे. परत त्याला ॲट्रिब्यूट आहे ना. कसा दिसतो प्रकाश? हिरवा, निळा, पिवळा. कारण शब्दच आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मग इट इज अ लाईट विदाऊट ॲट्रिब्यूट्स असं म्हटलं. असा प्रकाश आहे, हे काहीतरी ॲट्रिब्यूट आहे, हिरवा पिवळा. आपण काहीतरी पुस्तक वाचून नाही जमत त्या गोष्टी. मग जिकडे तिकडे प्रकाश पसरे स्वतः. म्हणून संताला काय म्हणतो, उजेडी राहिले उजेड होऊनी. आपलं बी काय पाडू नये आहे तो भाग. पण उजेड म्हणजे सगळा प्रकाश, म्हणजे सगळं ज्ञान आहे, हातच प्रकाश. लक्षात जेव्हा जेव्हा गीतेत किंवा कुठे शब्द येईल प्रकाश म्हणजे हिरवा पिवळा पाहू नका, नाही तर गडबड होईल तुम्हाला. 15 वर्षाच्या तर काही पल्ले नाही पडेगा. म्हणजे जिकडे तिकडे ज्ञान स्वरूपच आहे, त्याला कोण तिथे ज्ञाता आणि न्याय राहायला कुठे सांगा ना बोला. कोण कोणाला प्रकाशित करतो त्याचं उत्तर पुढच्या ह्याच्यात आहे. सोबत म्हणून सांगतो धरा हात हा अनुभव स्थिर होण्याला. कधी येऊन जातो अनुभव, पण स्थिर होण्यासाठी देखील ईश्वराची सद्गुरूची कृपा पाहिजे. आणि शेवट म्हणजे की पार करेल द्वैताला. शेवटचं जे द्वैत आहे ते देखील खतम होते तिथे. आता तिथे जी सुद्धा आहे वस्तू, आता कोण कोणाला प्रकाशित करतो हा सवाल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कोण त्याला प्रकाशित करतो ती सांगताय. स्वबोधे नान्यबोधेच्छा बोधरूपतयात्मनः न दीपस्यान्न दीपेच्छा यथा स्वात्म प्रकाशने. आता ज्याप्रमाणे एखादा दिवा बाकीच्याला घटपटाला प्रकाशित करतो, पण दिव्याला प्रकाशित करण्याची दुसऱ्या दिव्याची आवश्यकता आहे का? न दीपस्यान्य दीपेचा. पहिल्यांदा उदाहरण घ्या आणि मग लावा. दृष्टांताला दाष्टांताशी लावून म्हणजे हा विषय स्पष्ट करतात. हे वैशिष्ट्य आहे आत्मबोधाचं. प्रत्येक ठिकाणी हा अनुभवाचा विषय असल्यामुळं उदाहरण देऊन सांगत. तिथं वाटते की ठीक आहे, आपण शरीर नव्हे, प्राणी नव्हे, इंद्रिय नव्हे. आता मग अशा काही उपाधी नसताना त्यास कोण कोणाला प्रकाशित करतो? त्याचं उत्तर आहे की दिव्याचा नुसताच प्रकाश असत, दिव्याला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही. न दीपस्यान्न दीपेच्छा अन्य दीपेच्छा न. तसंच आता हा स्वबोध आहे, म्हणजे म्हणजे आपला आत्मा हेच बोध स्वरूप आहे. त्याला न अन्य बोध इच्छा. इथून सुरुवात झाली. बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षात मोक्षिक साधनम पाकस्य वन्यव ज्ञानम विना मोक्षे. तो बोध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, त्याला कोणी जाणत नाही. आणि हा बोध शब्द आपल्या केनोपनिषद आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. त्या कृष्णमूर्ती त्याला म्हणते मोमेंट टू मोमेंट अवेअरनेस. आता कुठले आपल्या इकडचे शब्द आहे की प्रत्येक विचार तुमच्यात आल्यानंतर विचाराला प्रकाशित करणारा तुमच्या मागे जो तो तुमच्यातला बोध आहे. कॉन्शियस थॉट, त्याच्यामागे कॉन्शियसनेस थॉटपासून वेगळा विचार. प्रतिबोध विदितम, प्रत्येक विचाराच्या मागे हे चैतन्य आहे. आता एक असा करा, विचार थांबले. काल तुम्हाला उदाहरण दिलं, धुळेचे कण दिसतात आणि प्रकाश दिसतात. आता धुळेचे कण खाली असले काय राहिलं? शुद्ध प्रकाश. आतापर्यंत कोणाचं तरी नॉलेज होतं, ज्ञान होतं. आता कोणातरी ते ज्ञान सगळं संपलं. त्या ठिकाणी इंद्रिय नाही, म्हणजे विषय नाही, त्याचं काही नाही. पण शून्य नव्हे, बोध रूपच आहे आत्मने. तिथं उत्तर दिलं महाराजांनी की हा स्वतः बोध स्वरूपच राहतो, ते ज्ञान स्वरूप राहतो. आणि म्हणून त्यानं म्हटलं आहे की ज्ञान स्वरूप होऊनच ते राहतात. एवढा फरक आहे बाकीच्या सायन्समध्ये आणि ह्या आध्यात्मिक सायन्समध्ये.
बाकीच्या सायन्समध्ये विषय जाणणारा तो विषय होत नाही, तो त्याच्यापासून कोणी त्याचा जाणणार होतो. झुऑलॉजी जाणणारा झुऑलॉजिस्ट होतो, पण तो झुऑलॉजी होत नाही. सायन्स जाणणारा सायंटिस्ट होतो, पण तो सायन्स हा आत्मविद आत्मही भवती. तो तुमच्या आमच्यासारखा दिसतो, पण असं म्हणून बोधरूप ते आत्मना. पण स्वतः स्वयं बोधरूप असल्यामुळं त्याला जाणण्यासाठी दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता, प्रमाणांतर अभावात दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता नाही. तो स्वतः स्वयं प्रमाण आहे. आणि म्हणून जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असायची. आता ठीक आहे, असा जर तुमचा बोधस्वरूप आत्मा आहे, मग त्याला साक्षात्कार करण्याची आवश्यकता आहे. पण आपल्याला आली का त्याची प्रती? बोला, समज त्याचा इंटेलेक्च्युअली समजणं म्हणजे नव्हे. इंटेलेक्च्युअली इज नॉट ॲक्च्युअल. उलट उपनिषद म्हणते की जो म्हणतो त्याला समजलं त्याला हे समजत नाही, त्याला नाही समजलं त्याला समजलं, आणखी कन्फ्यूज करतात. कारण समजणं हा देखील एक विचार आहे आणि नाही समजणं हा विचार आहे. आय नो इज अ थॉट, आय डू नॉट नो ऑल्सो इज अ थॉट. बट द नोईंग प्रिन्सिपल इज द सेम. त्याच्या मागे जाणीवेचं तत्व एक आहे. ते असं असल्यामुळं आता कोणी असं म्हणे की हे असंच जर आहे, कारण लोक काहीतरी पूर्वपक्ष उभा करतात. मग कशाला त्याचं काही साधन करायचं आहे? नाही, ते स्वयंप्रकाश आहे, आपल्याला राहू दे. पण जोपर्यंत साधकाला याचीच प्रतिध्यान ते होत नाही, तोपर्यंत एक पद्धती त्याला मेडिटेशन अवलंबवलं. मेडिटेशन याचा अर्थ आता वेदांताची पद्धती. जे आपलं स्वरूप नाही ते नाकारायचं आणि जे आपलं स्वरूप आहे त्याचं चिंतन करायचं. पॉझिटिव्ह शब्दात आहे. निगेट व्हॉट यू आर नॉट अँड असर्ट व्हॉट यू आर इज द टेक्निक ऑफ मेडिटेशन. बस आत्म्याच्या ठिकाणी साक्षात्कार आत्म्याचं करायचं. मग मी आत्मा काय नाही हे समजलं पाहिजे, आत्मा काय हे समजलं पाहिजे. आधी 3 उपाधी सांगून द्यायला तुम्हाला. कोणत्या? स्थूल, सूक्ष्म, कारण. त्याच्यामध्ये 5 कोश सांगून झाले. कोणते? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. आणि हे का होऊ शकत नाही ते परप्रकाश हे सांगून सगळं व्यवस्थित झालं. पण आज आपला अनुभव कसा आहे? आज आपला अनुभव देहोहम हात आहे. आणि म्हणून आता ठिकाणी मग आता त्यात राहत असताना देहात असतानाच आपली दृष्टी जरा उचलली पाहिजे आपल्या दृष्ट्याकडे. मग त्याच्यासाठी जसं प्रत्येक सायन्समध्ये काहीतरी टेक्नॉलॉजी असते, तसं त्या टेक्नॉलॉजी कॉल योग. योग म्हणजे नुसतं डोकं खाली करणं पाहिजे नाही, ते करा. पण खरा योग आहे की ज्याच्यातून आपली एकरूपता होते. त्याची योग शब्द हा युज धातूपासून झाला. युज म्हणजे टू जॉईन, टू बिकम वन विथ. आज आपला सगळा योग ह्या इंद्रियाची, मनाची, बुद्धीची याच्या पलीकडे जातच नाही आपण. आता तिथे आधीचे म्हणून ते आधीचे सगळे आवश्यकता आहे. थोडं आसनी करा, प्राणायाम सगळं, पण त्याचं सगळं कन्व्हर्जन आपण कोण आहे हे जाणण्यात झालं पाहिजे. पण सगळे ठिकाणी मग आत्मा जर स्वयंप्रकाश आहे, स्वतंत्र आहे, कोणत्याही उपाधीने तो काय बद्ध झालेला नाही किंवा त्याच्यावर तो विषय नव्हे, तर मग अशा आत्म्याला काही शिस्त पाहण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी. पण प्रश्न आहे का तसं तुम्हाला प्रचितीला येतं का? नाही येतात. आपली प्रचिती कशी आहे? उलटी आहे. मग म्हणून त्याला आता परत आपण रस्त्यावर आणलं पाहिजे. आणि त्यासाठी उपाय आहे एकच, की आपलं ज्याला म्हणतात आपलं जे स्वरूप नाही त्याला म्हणतात अनात्मा. हे टेक्निकल शब्द आहे. आणि आपलं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात आत्मा. आणि म्हणून त्याचं निर्देशन करत असताना 2 शब्द सांगतात. एक विधिवाक्यानी आणि दुसरे निषेधात्मक वाक्य. कधी अशब्द, अस्पर्श, अरूप, अरस असं करून सांगतात. अ लावलं की समजा ते निषेधात्मक वाक्य. दुसरं सत्य, ज्ञान, अनंत, ब्रह्म, सच्चित आनंद, हे त्याच्यात एकही नकारात्मक शब्द नाही. पण आपण आज याच्यावर असल्यामुळे मग आता पद्धती त्याला म्हणतात नेती. नेती ही पद्धती. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नेती नेती म्हणते, गोविंदू रे तुझं सगुण म्हणू की सगळं डेप्थ आहे त्याच्यात. हे वेदांत ऐकल्यानंतर मग त्याची डेप्थ लक्षात येते. आता मग आता काय करायचं? म्हणजे असं जर कोणी कंटेन्शन करत असेल पूर्वपक्ष की आत्मा जर स्वयंप्रकाश आहे, स्वतंत्र आहे, कोण्याही उपाधीचा विषय नाही, तर त्याला जाणण्यासाठी काही शिस्त करण्याची काय आवश्यकता आहे? जाऊ तसंच. पण जोपर्यंत ते रुतत नाही, दृष्टी येत नाही, तोपर्यंत केलंच पाहिजे. आपण जोपर्यंत नद्या सागराला जाऊन मिळत नाही आणि एकरूप होत नाही, तोपर्यंत त्यांनी कड्याच्या माऱ्याचा परावून सागराला जातपर्यंत ते थांबायला नको.
म्हणून विवेकानंद वाक्य अराईज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा, आणि जोपर्यंत ध्येयाची दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयास सुरू ठेवा, कुठल्याही बाबतीत, कुठल्याही मार्गाने नाही. आणि सगळ्या मार्गाचं परिमार्जन आहे आपल्या स्वरूपाचं ज्ञान. तुम्ही लिहून टाका कागद. तुम्ही उपासना करा, कर्म करा, भक्ती करा, योग करा, पण कशासाठी करा की आपली वस्तू आहे ते जाणलं पाहिजे, निज वस्तूचं ज्ञान झालं पाहिजे. आता इथून म्हणून आता आपल्याला त्याचा प्रॅक्टिकल भाग. आधी आपण एक तुम्ही थोडंसं मागे गेलं तर लक्षात एका ठिकाणी असं सांगितलं होतं की ज्ञानाभ्यासाधे निर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्चेत कटक रेणुवत असं सांगितलं की एक शिवून गेला. हे आपल्याला अध्यास आहे. अध्यासाला जर दूर करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास तुम्हाला भरपूर जमता. काय आहे, कशी मारामारी करायची, कसं खोटं बोलायचं, कसं करा, पण असंही समज आपण कसं करायचं. तर म्हणून आता या ठिकाणी इथून हा प्रॅक्टिकल भाग सांगत. आता पण तुम्हाला थिअरी सांगितली, आता त्याची टेक्नॉलॉजी कसं आपण हे करायचं याला म्हणतात आता ह्या वेदांताचा युग. तर काय कशा पद्धतीने आज इव्हन आपल्याला गुरुजन सांगतात देखील तत्वमसी तू आहेस, पण जोपर्यंत आपण त्याचं चिंतन करून श्रवण म्हणून निधीध्यासन करून तिकडे आपली नजर वळत नाही तोपर्यंत उपयोगात नाही. म्हणून आत्मा वा अरे दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधीध्यासितव्य. आत्म्याचा जर स्वरूपाचा साक्षात करायचा आहे पहिली स्टेप आहे श्रवण करा, नंतर मनन करा, नंतर निधीध्यासन करा, आणि ते आपलं स्वरूप आहे असं कमिटमेंट करा बस. आता ते ऐका कसं पुढे छान आहे. आता 30 पासून तर बरोबर 36 पर्यंत जमलं ते श्लोक पाठ करा दररोज ध्यानात बसत असताना. बाकीचं सगळं साधन करा, पण इथे येऊ द्या तुमची गाडी, नाही तर सगळं करून कुठेतरी आपलं खालीपणा राहील. चला, आमचे गुरुदेव तर आमच्या तसे दाटून घ्यायचे, नाही तर एकाने नाही पाठ केलं त्याला ताबडतोब पाठवली गो बॅक असं म्हणाल. कडक कामायचे. आता इथं काय आहे, त्यांचे गुरु आणखी कडक होते. म्हणून क्लासमध्ये समजा जांभई दिले, जाओ गंगाजी में नाके फिर क्लास में आना. आपलं तर झोपलं तर आम्हाला झोपायचं तुमच्याबरोबर. तसं आता ते असं असल्यामुळे आठवते आपल्याला. तर त्याच्यासाठी आता काय करायचं ते सांगायचं. म्हणजे ठीक आहे, समजला तुमचा प्रश्न आहे की म्हणजे तसं लक्षात येतो, बुद्धीने समजतं. पण आता मग त्याला तो पण करायचा तर तुम्ही पण करा का नाही, ती पण तुम्ही थांबणार नाही. त्यासाठी काय करायचं की आपलं जे स्वरूप आहे त्याला कॉन्शियसली मारायला नाही. डोंट किल द उपाधी. तुम्ही काढ शकत नाही, मरत पण राहणार आहे उपाधी. फक्त त्याच्याशी होणारं मी आणि माझेपणाचं तादात्म्य ते सोडून आपलं खरं मी आणि माझं स्वरूप जाणार, बस एवढं करायचं. मग त्यासाठी पद्धत म्हणजे मी कोण नाही हे नाकारावं आणि मी कोण आहे ते स्वीकारावं म्हणण्यापेक्षा त्याच्या चिंतनात असावं, बस एवढा बोला. आत्ता ऐकत एवढं जर बॅकग्राऊंड असेल तर आता तुम्हाला पुढची टेप लक्षात येईल. निषिद्ध निखिलोपाधी नीती नीती वाक्यतः विद्यादैक्य महावाक्ये जीवात्म परमात्मनो निषिद्ध निखिलोपाधी. आधी सगळ्या आत उपाधी कोणत्या सांगितलं तुम्हाला? 3 सांगितल्या. आता कोणत्या? स्थूल, सूक्ष्म, कारण. कारण जे नव्हतं ते धारण करणं त्याला म्हणतात उपाधी. निखिलोपाधी म्हणजे सगळ्या उपाधी, म्हणजे स्थूल असो, सूक्ष्म असो, कारण शरीर असो, त्यात आणखी पंचकोश समाविष्ट करून सांगितलं होतं. अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. अन्नमय कोशाचा समावेश होतो स्थूल शरीरात, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय समाविष्ट होतो सूक्ष्म शरीरात, आणि कारण शरीरात समावेश होतो आनंद कोशात. ह्या उपाधीशी एकरूप झालेला त्याला म्हणतात जीव. आज आपण जीव भावना. आता शिवस्वरूप आपण मागे सांगितलं होतं की जोपर्यंत आपण शिवस्वरूप जाणत नाही तोपर्यंत भयम बहेत. आता कसं? तर त्याच्यासाठी टेक्निक आहे की सर्व उपाधीचा निराश करून याचा अर्थ त्याच्याशी असलेले मी आणि माझेपणाचं तादात्म्य सोडून. कोणत्या प्रकारे? नेती नेती ती वाक्यता. वाक्यता म्हणजे महावाक्याचा आधार घेऊन. समर्थाने म्हणजे महावाक्याचा जप न बोलिला, पण महावाक्याचं तुम्ही चिंतन करा.
आणि महावाक्य असे 4 आहेत आपल्याच्यात वेदानुसार. प्रत्येक वेदामध्ये एक एक असं महावाक्य उपनिषदात वेदाचं शिरोभागात असलेल्या उत्तम भागात असलेले उपनिषद आहे. म्हणून त्याला म्हणतात वेदांत, ब्रह्मविद्या, आत्मविद्या. आणि त्या सगळ्या वेदांताचा सार आलाय या महावाक्यात. असे 4 वाक्य. पहिलं महावाक्य आपलं म्हणता येईल की त्या परमात्म्याची किंवा ब्रह्म आहे त्याची व्याख्या करण्यासाठी प्रज्ञानम ब्रह्म, कॉन्शियसनेस इज ब्रह्म. म्हणजे ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्शियस होता, जाणीव होते, ते तुमच्यातलं असलेलं प्रज्ञान तेच ब्रह्म आहे. हे महावाक्य आपल्याला मिळते ऐतिरी उपनिषदात. आणि ऐतिरी उपनिषद आहे हे ऋग्वेदांतर्गत. म्हणजे प्रत्येक आपण जर समजण्या दृष्टीने करू. आता पाहता सगळ्यात महावाक्याचा अर्थ ब्रह्म एकच आहे, लक्षात ठेवा. दुसरं नुसतं साधकाला तू सांगून उपयोगाचं नाही. पण जोपर्यंत त्याला तू ब्रह्म आहेस असं समजत नाही, तो जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला माहिती होणार नाही. म्हणून उपदेश महावाक्य आहे तत्वमसी, ते तू आहेस. आता पण चाचपडत बसला शरीर म्हणून ते नव्हे, पण त्याच्या सगळ्याचा जो साक्षी द्रष्टा आहे ते तू आहेस. मला नुकतं शब्दशः समजून घ्या. मग त्याची एक पद्धती आहे चिंतन करण्याची, याला म्हणतात उपदेश महावाक्य. तिसरं, त्याच्यानंतर हा जो साधक अंतर्मुख होऊन त्याचा आतला अर्थ समजून घ्या, त्याला म्हणतात लक्ष्यार्थ. वाच्यार्थ नाही, शब्दार्थ नाही, आतला अर्थ घेऊन. तेव्हा ते आपलं स्वरूप आहे. जसा तुम्ही जाऊन या म्हणतात तुम्ही आता अर्थ मी समजतो स्वतः तसं. तर त्या ठिकाणी त्याला अनुभव येतो अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी. हे महावाक्य छांदोग्य उपनिषदेत आहे. छांदोग्य एक सामवेदांतर्गत आहे. पण दुसरं सामवेदांतर्गत असलेलं महावाक्य म्हणजे तत्वमसी, ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहे. तिसरं जेव्हा तो अंतर्मुख होऊन त्याच्यानुसार तो जेव्हा अनुभव घेतो तेव्हा अयम आत्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. तसं दूर वस्ती असले आपण ती म्हणतो, जवळ असते तर आपण ही म्हणतो. आणि आत्ता मांडुक्यापर्यंत तुम्ही ऐकलं त्याच्यात हे वाक्य स्वयं आत्माचे श्रीपाद असं म्हणून अयम आत्मा ब्रह्म. तो आत्मा हा ब्रह्म आहे. म्हणजे आपल्याच्या जे साक्षी सच्चिदानंद स्वरूप आहे तेच ब्रह्मांडाच्या मागे साक्षी असलेलं सच्चिदानंद असलेले ब्रह्म आहे. दोन्ही एकच आहे. तर ते महावाक्य आपल्याला मांडुक्य उपनिषद येतं. मांडुक्य उपनिषद हे कोणत्या वेदापैकी आहे? अथर्वण वेदापैकी. गेलं ते तिघांचं क्लास संपलं तिथे. 3 वेद झाले. आता 3 वेदापैकी आता 4थं जे महावाक्य आहे ते अहम ब्रह्मास्मी. आणि मग आता डायरेक्टली आपला तो अनुभवतोय जे अहम शुद्ध, जो उपाधिरहित अहम आहे तोच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. त्या बृहदारण्यक उपनिषद यजुर्वेदांतर्गत. अच्छा, तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यात हे महावाक्य आहे. कारण साधनेमध्ये 3 प्रतिबंध येतात. परमात्म्याचं दर्शन किंवा साक्षात्कार काय? परमात्मा म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप. एक तर मनाची मलिनता, इम्प्युरिटीज ऑफ थॉट, खूप वाईट विचार येतात. दुसरं, विचाराची वेळासाठी खूप असते, खूपच विचार येत असतात, विक्षेप त्यात असतात. एक मन, दुसरं विक्षेप आणि तिसरं आवरण. तसं प्रत्येक प्रॉब्लेमला काही रोग झाला तर तुम्हाला काहीतरी दवाई किंवा औषधी देतात. तसं आता मल दूर करायचं असेल तर भगवंताची म्हणजे रागद्वेष दूर करायचे, निष्काम कर्मयोग करा. आपण परमेश्वराची पूजा अशा भावनेने काम करा. म्हणजे होईल काय का असलेल्या वासना कमी होत जातील, रागद्वेष कमी होतील, मन शुद्ध होईल. वाईट विचार येण्याच्या वेळी चांगले येतील. दुसरी गोष्ट, खूपच तुमचे विक्षिप्तता येत असेल तर दुसरं उपासना करा तुमच्या देवतेची. पूजा अर्चा किंवा जप ध्यान करतो याचं करतं ते सगळं त्यात आलं. ही झाल्यापर्यंत जास्तीत जास्त साधकाचं मन शांतीपर्यंत जात. पण शांती झाली पण अज्ञान संपत नाही. म्हणजे मल गेले विक्षेप, आता राहिलं आवरण. पण त्या विचारसागरात म्हणतात की कोण अधिकार आहे वेदांताचा? मल विक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान. आता तरी पण त्या साधकाला समजत नाही की शांतीचा अनुभव, तुम्हाला मेडिटेशनमध्ये शांती येते पण मी कोण आहे नाही जाणत.
म्हणजे फॉल्टी पद्धती आहे की नुसतं तुम्हाला कोंडून ठेवायचं आणि काही शून्यापर्यंत घेऊन जायचं, पण त्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्हली आपलं स्वरूप हे सच्चिदानंद जाणलं पाहिजे. आणि त्यासाठी आवरण दोष दूर करण्यासाठी म्हणणार महावाक्य विचार बोलीला आता आलं बरोबर. म्हणजे आधीच्या साधना तर झाल्याच पाहिजे, तेव्हा पुढची साधना फलित होते. आणि तो श्रुतीम पट गुरुमुखात, गुरुजनापासून ते ऐकून श्रवण करून मग मनन निधिध्यासन करायचं. आणि त्या श्रवणाची देखील पद्धती आहे. नाही तर गुरु म्हणतात तत्वमसी, आणि आपल्याला तत्व म्हणजे काय ते, तो म्हणजे काय तू, आणि काही समजत नाही. आणि तसं पाहिलं तर विचार मोठा विचित्रच वाटतो की ते ब्रह्म म्हणजे परमात्मा तू आहेस. परमात्मा जर समजा ईश्वर तू आहे म्हणतो तर कसं वाटेल. दोन विरुद्ध धर्माच्या गोष्टी कधीही एकरूप होऊ शकत नाही. पाणी पाण्यामध्ये मिळू शकतं, पण तेल आणि पाणी टाकलं तर तेल तरंगतंय. पण ईश्वर आहे सर्वज्ञ, मी जीव आहे अल्पज्ञ. ईश्वर आहे सर्वव्यापी, मी जीव आहे अल्पव्यापी. ईश्वर आहे सर्वशक्तिमान, मी जीव आहे. एवढं तर तुम्हाला माहित आहे. आणि मग कसं त्याला सोहम म्हणू किंवा तत्वमसी म्हणू. एक तुम्हाला सॅम्पल म्हणून सांगतो, असं जेव्हा द्वैतवादी नुसते वरवर ऐकतात तेव्हा ते ऑब्जेक्शन की हे चुकीचं आहे. बरोबर आहे, शब्दशः अर्थ घेतलं तर चुकीचं आहे, पण आतल्या अर्थाने बरोबर आहे. तसं लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही. पण लाटेच्या अंतरंगाच्या दृष्टीने पाहिलं तर सगळ्या लाटेच्या अंतरंगण एका लाटेचं अंतरंग सारखंच आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल, हे विरुद्ध अंश बाजूला काढावं लागेल. नेती नेती ती वाक्यता, नॉट दिस नॉट दिस. त्यासाठी उदाहरण देतात की एक तुम्ही उदाहरण घ्या, तुमचा काही मित्र आहे त्याचं नाव देवदत्त आहे. काय असेल मग कोणी देशमुख काय कुलकर्णी काय जे असेल ते आपण एक पहिलं नाव घेऊ त्याचं. आता लहानपणी तुमच्याबरोबर होता, इथे शिकत होता, नंतर दोघे तुम्ही गेले बनारसमध्ये. त्याच्यानंतर बरेच दिवस असे एकमेकाची भेटच झाली नाही. कित्येक लोक आमचे रिटायर झाल्यानंतर भेटतात, अरे का हो कसं काय दात पडलेले असतात. म्हणजे अरे आता त्यांनी कमिशनर झाले, ते रिटायर झाले, यांनी कुठेतरी बिझनेस केला. आणि ते दोघंही इथे आहेत ज्या हॉटेलमध्ये भेटले, कुठे कोल्हापूरला. आता सांगताना तिसरा जो माणूस ते त्याला म्हणतो गुरु आहे, ज्याला लहानपणापासून पाहत आहे, मधून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता हा तसं दिसून देखील लक्षात येत नाही की हा कोण आहे, कोणतरी सांगितल्याशिवाय. मग सांगताना काय सांगेल, स्वयं देवदत्ता, तो हा देवदत्त आहे. खरं तो हा कसा होऊ शकेल, तो हा विठ्ठल बरवा, समज तो हा होऊ शकत नाही. हा तो म्हणजे कोणता, अरे तुम्हाला माहित आहे का, तुझ्या तो वर्गात होता. आणि मग आठवते बरं 80 वर्ष झाली त्या. खरं मालवीय कॉलेजमध्ये असताना नाही का हॉस्टेलमध्ये, तो आहे हा बंड्या. तो आता त्याला तसं तोही म्हणता येत नाही का, त्याची उपाधी बदलल्या, कमिशनर झाला, हाही रिटायर झाला, दात पडले, केस काय पांढरे झाले आणि एकमेकाला. पण दुसरा जो आहे तो म्हणून गुरु ओळख करून देते की ते तू आहेस. याचा अर्थ शब्दच आहे काय तरी, तत्काल विशिष्ट देवदत्ता आणि एतत् काल विशिष्ट देवदत्ता. कालामध्ये भेद आहे की नाही, काल वैपरीत्य आहे. बनारस म्हणजे कोल्हापूर नव्हे, आणि कोल्हापूर म्हणजे आता तो इथे आहे, कसा आणणार तुम्ही त्याला. खरं टेक्निकल आहे वेदांत म्हणून ऐकलं पाहिजे. दुसरं त्याचं वय आता तेव्हा लहानपणात होता, तो वर्तमानपत्र विकून शिकत होता, तो नंतर कमिशनर झाला. आता तसं म्हणता येत नाही का रे तो बंडे आहे म्हणून. आता येतच काल विषय, आता तो तत्काल तद्देश म्हणजे त्या ठिकाणचा तो देवदत्त. आणि आता त्याचा देश बदलला, पण तो माणूस तसाच आहे की नाही, बोला होय किंवा नाही, जिवंतपणा तसंच आहे. तसंच तत्काल म्हणजे ते काहीतरी 1952 साली पाहिला असेल, आणि आता कितीतरी फरक झाला. मग तत्काल विशिष्ट येतं म्हणजे दोन्ही काल आणि देशाच्या मर्यादा बाजूला टाकून. आता मग लक्षात घे, त्याच्यात जो लिव्हिंग एंटिटी आहे दाढीत होती, तसंच तेव्हा काही बिलकुल बारीक होता, काय होता, आता वधून गेले एकदम. पुढे दाढी नव्हती ती आली सगळं. तो हा स्वयंदेव. तसं आता हे तत्वमसी म्हणजे आता अर्थ शब्दशः त्याचा अर्थ घ्यायचा नसून त्याचा म्हणतात इम्प्लाइड मिनिंग म्हणजे लक्षणीने अर्थ घ्यायचा. एकाला म्हणतात वाक्य शब्द वाक्य वाच्यार्थ, आणि दुसरा लक्षार्थ लक्षार्थाने घ्यायचं.
माझा गंगेतच गोठा आहे. आता गंगेत कधी गोठा असतो का? गंगेच्या जवळ घ्यायच. आत्ता 1-2 सेकंद जातो. काय म्हणतात समजी, मी 2 सेकंद देतो. आता बोलून 2 सेकंद झाले. टाइमचा इतका बदल. यू से नाउ इट बिकम देन इमिजिएटली. आता काय करतो? मग दोन्ही काल, दोन्ही देश आणि दोन्ही प्रकारच्या त्या उपाधीला बाजू नका. म्हणून उपाधीला बाजूला केल्याशिवाय हे निरुपाधिक स्वरूप समजत नाही. आणि म्हणून त्याचा अर्थ कधी कधी हे करत असताना 2 प्रकारचे काही भाग सोडावा लागतो आणि काही भाग जोडावा लागतो. तो अर्थ येतो. म्हणजे ऐकून या मग तुम्हाला महावाक्याचं कसं चिन्ह आहे. तर कोणी म्हणेल आणि काही नाही समजलं म्हणजे काय तत्व ते काय. मग त्या गाढवाकडे बोट दाखवतील गुरु, तेव्हा ते काय तत्वमसी, ते तू आहेस असं म्हणते. म्हणजे आपल्याकडे तो आता की दोन्हीमध्ये कालामध्ये अंतर आहे, देशामध्ये अंतर आहे आणि आपल्या त्याचा स्टेटसमध्ये अंतर झालं आहे. पण त्याच्यामध्ये जो जीव आहे त्यावेळेचा तो एकच आहे. मग याच्यासाठी कुठलाही अर्थ आतला घ्यायचा असेल तर 2 पद्धती अर्थ घेतात. एकाला म्हणतात जहती लक्षणा, दुसरी म्हणतात अजहती लक्षणा. हा जरा कठीण शब्द असेल तर सोपा शब्द कोणता आहे? त्यागलक्षणा, दुसरे भ्यागलक्षणा. काही शब्दाचा त्याग करून आपला अर्थ घ्यावा लागतो आणि काही शब्द ऍड करून अधिक करून आपला अर्थ घ्यावा लागतो. तसं कोणते गंगायाम गोष्या, गंगेमध्ये माझा गोठा आहे किंवा गंगेमध्ये घर आहे असं शब्द गंगेच्या जवळ. आत्ता 1 मिनिटाची गोष्ट आहे. 1 मिनिटाचा अर्थ आला. म्हणजे काही आपला जेव्हा म्हणतो गंगेमध्ये घर आहे तेव्हा शब्दशः अर्थ न घेता आपण थोडा भाग सोडून देतो आणि समजून की अगदी जवळ आहे गंगेचं. आता दुसरा म्हणतो की घोड्याची रेस सुरू आहे आणि म्हणतो श्वेतो धावती, पांढरा धावतो. आता पांढरा धावत असतो कधी, मग तुम्हाला पांढरा धावता येतं काही शब्द कोणता लावा लागेल? श्वेतो अश्वहा धावती, घोडा धावतो. रेल्वेत म्हणतात की तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा, अरे ही कलकत्ता आहे. हे कलकत्ता आहे की ही गाडी कलकत्ता आहे म्हणून कलकत्ता म्हणतात. तसं आतला अर्थ घ्यावा लागतं. नाही तर शब्दशः अर्थ घेतला तर मग काय होईल? काके भ्याम दधी रक्षताम, कावळ्यापासून दह्याचं रक्षण कर असं आईने सांगून गेलं मुलाला. मुलगा इतका आज्ञाधारक, बिलकुल शब्दशः मेटिक्युलसली त्याचा अर्थ घ्यायला लागला. मी जाऊन येते ऑफिसमध्ये आल्यानंतर मग श्रीखंडाचा चक्का लावेल, तू दह्याकडे लक्ष ठेव, कावळ्यापासून रक्षण कर. हा जेव्हा जेव्हा कावळा आला ते रक्षण केलं आणि बाकीचा प्राणी आला ते लक्ष दिलं नाही. आई येऊन पाहते त्या भांड्यामध्ये दहीच नाही. खरे काय झालं? कावळ्यापासून रक्षण कर. मांजर आलं तर खाऊ दिलं. अर्थ समजला तुम्हाला कसं? म्हणजे काही ठिकाणी आपल्याला त्यात शब्दाची योजना करून आपला अर्थ घ्यावा लागेल. म्हणतात भाग लक्षण. आणि याच्यात काय आहे? काही भाग आणि त्याग म्हणून भाग त्याग लक्षण पाहिजे. कोणता? तत्वमसी. म्हणजे त्या देशाचा आणि या देशाचा तुम्ही निराश करून विचार केला तेव्हा लक्षात. तो काल 1952 साल वेगळं आणि 2008 साल वेगळं आहे ना, फरक खूप आहे. तसं त्यावेळेस त्याचं स्टेटस आता तर वेगळं आहे. आता हे सगळं बाजूला करायचं. म्हणून हा सगळा अहंकाराचा भाग सुटलाच पाहिजे. काही लोक रिटायर झाल्यानंतर देखील सांगतात जनरल, कर्नल, बिटनर. आता जनरल आहेस, आता मेजर जनरल काही नाही, यू आर जनरल. त्या नारळाला तर इतकी काही रिटायर झाले लोक तेच करतात. आणि मग त्यात खालचा माणूस वर गेला तर अरे मी तर जनरल, तर मी हात मी त्या, लेकिन तो प्रेसिडेंट होतो असं. ह्या उपाधी आहे. उपाधी समजून तुम्हाला नसली ती गोष्ट घ्यायची ना उपाधी. त्याचा निराश आत्ता ऐका. आता या प्रकारचं निश्चित त्या निकल उपाधी. म्हणजे हा वेदवाक्याचं चिंतन करण्यासाठी प्रथम न इति वाक्यता. न इति म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही. गुरुदेव म्हणजे ड्रॉप इट असं करा. आता म्हणजे त्याच्या पहिल्यांदा स्थूल उपाधीला मी म्हणतो. दुसरी सूक्ष्म उपाधी म्हणजे सूक्ष्म शरीराला, तिसरं कारण शरीर. त्याच्याशी एकरूप आपण 3 अवस्था अनुभवतो. स्थूल देहाची एकरूप होऊन जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची एकरूप होऊन स्वप्नावस्था आणि कारण देहाची एकरूप होऊन निद्रावस्था. मासोळीसारखी आपली गती आहे. या नदीच्या किनाऱ्यावरून जातो, मध्ये जातो, त्या किनाऱ्यातून किक बसती परत जागृत, स्वप्न, सुषुप्ती, सुषुप्ती, स्वप्न, जागृत. पण या स्वप्न, जागृत, सुषुप्ती मवैती नित्यम किनारा लागत आहे. मग काय करावं लागेल? पहिल्यांदा त्याची असलेलं तादात्म्य सोडायचा अर्थ त्याला मारायची आवश्यकता.
लाटेला पाणी जाणायचं असेल तर फक्त तुमची अंतर्दृष्टी झाली पाहिजे, वर पाहू नका ते. मग त्यासाठी पद्धती कोणती? न इति न इति, नॉट दिस नॉट दिस, हे नाही हे नाही हे नाही. यासाठी कोणत्या वाक्याचा उपयोग? निषेधात्मक वाक्य असतात. अशब्द, अस्पर्श, अरूप, अद्वयम असं, अव्ययम असं, अक्षरम, क्षर नव्हे ते अक्षर असं करतं. हे दुसरं डायरेक्ट शब्द वापरतात. मग राहिलेलं सत्यम, ज्ञानम, अनंतम, ब्रह्म, सत्यम ब्रह्म, ज्ञान असं. ह्या म्हणून प्रथम ह्या दोन उपाधींनी बद्ध झाला. आणि उपाधी दोन्ही आहे, व्यष्टी आणि समष्टी. व्यक्तिगत जीवाला एक छोटीशी अंतःकरणाची उपाधी आहे, ब्रह्मदेवाची समष्टी मनी उपाधी आहे. जीवाची एक वासना आहे, कारण शरीर आहे, ईश्वराचं समष्टी कारण शरीर आहे. दोन्ही समष्टी आणि व्यष्टी याचा साक्षी किती आहे? एक आहे. पण जसा एका लाटेच्या मागे पाणी आहे तेच अनंत लाटाच्या मागे पाणी आहे. आपल्याला साक्षात्कार कशाचं केला पाहिजे? पाण्याचं. तर म्हणून ह्या त्यासाठी एक कार्योपाधिरेम जीव हा, कार्योपाधिनी संलग्न झालेला जीव आहे. आणि कारणोपाधी ईश्वर हा उच्चते. कारण माया ही ईश्वराची उपाधी आहे आणि काय अविद्या ही जीवाची उपाधी आहे. अविद्येमुळे त्याचं छोटंसं आपलं अंतःकरण आहे. अंतःकरणात आपल्या तमगुण रजगुण आपल्या याच्यात जास्त आहे, ईश्वराच्या सत्वगुण प्रधानता आहे. म्हणून ईश्वर आहे सर्वज्ञ, मी जीव आहे अल्पज्ञ. ईश्वर आहे सर्वव्यापी, मी जीव आहे अल्पव्यापी. ईश्वर आहे सर्वशक्तिमान, मी आहे अल्पशक्तिमान. आता उपाधी बाजूला ठेवा, सर्वज्ञ आणि अहम अल्पज्ञ. पण आता सोहमचा जर अर्थ घ्यायचा असेल तर तो सर्व आहे, मी अल्प आहे. पण आता सर्व बुद्धीची एकरूप तो आहे म्हणून तो सर्वज्ञ झाला. म्हणून बुद्धी देखील काय उपाधीच आहे ना, व्यष्टी उपाधी तशी समष्टी उपाधी. 0 पॉवरचा बल्ब असो की 10 लाख वॅट पॉवरचा, तुम्हाला जर विजेचा साक्षात्कार करायचा असेल तर दोन्ही बल्ब बाजूला ठेवा आणि पहा मग वीज तेच आहे. आणि खूपच शंका असेल तर होल्डरमध्ये बोट घाला. ध्यान कशासाठी करायचं? एकदा बोट घालून समजलं म्हणजे मग काही आवश्यकता नाही समजतं. पहिल्यांदा मग त्याचं तरी विड्रॉल आवश्यक आहे. आणि म्हणून नेती असं वाक्यतः विद्यात ऐक्य महावाक्य. आणि मग महावाक्याच्या दृष्टीने आता हे 4ही महावाक्य उभे आहे तुमच्याकडे. शब्दशः वाचन तर गेलं तर लक्षात येणार नाही. कोणी मग समजेल? मी कोणी एखादा रिक्षावाला देखील येऊ शकतो. वेदांताच्या क्लासमध्ये समजलं तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी, ते तू आहे असं म्हणल्याने काय होत नाही. न्यावं लागेल मनाला असं करत करत आत्ता जे राहिलं हे नव्हे हे नव्हे. म्हणजे तिन्ही उपाधीची स्थूल सूक्ष्म कारण उपाधी आणि त्याच्यापासून निष्पन्न होणारा प्रपंच. म्हणून गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल स्वरूपतः तर काय म्हणतात? देहत्रयातीत. आणि 3 देहाची तादात्म्य नाही तर म्हणतात अवस्थात्रयातीता. कधी कधी अवस्थात्रयातीता म्हणायची आवश्यकता नाही, देहत्रयातीत याचा अर्थ आहे अवस्थात्रयातीत. चहा ओतून दे म्हटलं काय, किंवा कप रिकामा करलं म्हटलं का, दोघांचा अर्थ एकच आहे. तसं हे मनामध्ये भरपूर भरलं आहे आपल्या. त्या मनाला फक्त आपल्या स्वरूपाची जाणीव देत असताना आपण काय नाही ते दोन्ही स्तरावर, व्यष्टीच्या स्तरावर तसंच समष्टी स्तरावर. व्यष्टीच्या स्तरावर म्हणतात ही जागृत अवस्था, समष्टी स्तरावर त्या म्हणतात विराट अवस्था. ज्यांनी मांडू काय ऐकलं त्याला माहीत आहे. व्यष्टीच्या स्तरावर सूक्ष्म शरीराची कृप झाली म्हणजे स्वप्नावस्था, समष्टी स्तरावर ब्रह्मदेवाची क्रिएटिव्हिटी निर्मितीची अवस्था. त्याच्यानंतर कारण अवस्थेची एकरूप झाल्याने माझी निद्रावस्था, ईश्वराची प्रलयाची अवस्था. आता दोघांच्या मागे साक्षी अवस्था कशी आहे? ती अवस्था त्या पलीकडे अवस्था त्रय साक्षी. आणि त्यासाठी आपल्याला सुरुवात कर की हे मी नव्हे, हे नाही हे नाही नाही. पण जे शेवट राहतं ते पॉझिटिव्ह शब्दात. हा फरक आहे बाकीच्या शून्यवादी लोकात आणि वेदांताच्या येतात. बाकीच्या म्हणून शून्यापर्यंत घेऊन जातात तो म्हणते मेडिटेशन. पण ज्याच्यामुळे हा शून्यासारखी अवस्था प्रकाशित आहे तो स्वयंप्रकाश आत्मा आहे. बस त्याला म्हणताय प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे कॉन्शियसनेस इज ब्रह्म. ज्याच्यामुळे मला जाणीव आहे पाहण्याची, ऐकण्याची, वाचण्याची, ते माझ्यामध्ये असलेला आत्मा, तो सगळ्या ब्रह्मांडाच्या मागे जाणीव असलेला परमात्मा ब्रह्म आहे. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म. तत्वमसी. आता दोन्ही जर तत् आणि त्वम हे शब्दशहाने, तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव. आता सर्व त्याची उपाधी, अल्प आपली उपाधी आता राहील. म्हणून सर्वज्ञ आणि अल्पज्ञ याच्यातून सर्व आणि अल्प बाजूला काय राहिले? ज्ञ म्हणजे ज्ञान स्वरूपात भेद नाही. तत्वमसी.
अयम आत्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. त्यासाठी आपल्याला अयम शब्द जवळीक ते म्हणतो. ती भिंत तर हे टेबल, ते टेबल तर हे शरीर, ते शरीर तर हे मन, ते मन तर ही बुद्धी, ती बुद्धी तर हा आत्मा, हा आत्म्याचं पलीकडे गेला. हा आत्मा सच्चिदान स्वरूप आहे. आणि सगळं ब्रह्मांड आता अयम आत्मा ब्रह्म निज सुख धाम असा आपला अंत अहम ब्रह्माची. जो अहम आहे तो शुद्ध साक्षी. अहम म्हणजे अहंकार नव्हे, सुखी दुःखीवाला नव्हे, पण दोघाच तोच ब्रह्म आहे. अशा तऱ्हेनं विद्यात ऐक्य महावाक्य, महावाक्याचं श्रवण करून साधकांनी मुमुक्षांनी ऐक्य जाणावे. आता स्पष्ट अर्थ आहे, न इति न इति वाक्यतः. या वाक्य श्रवण केल्यानंतर साधकाचं काम आहे की चुपचाप बसून जरा ध्यान कर. निखिल उपाधी इन निषिद्ध, इथे त्याचा अर्थ त्यात असताना देखील आपलं स्वरूप वेगळं आहे समजायला. घटात असताना घटाकाशाला समजलं पाहिजे मी घट नसून आकाश आहे. घट निर्माण होण्याच्या आधी देखील मी आकाश होतो. आता घटाच्या उपाधीतून पाहिल्यानंतर जरी मला घटाकाश म्हणतं तरी मी आकाश आहे. उद्या घट फुटला तरी आकाश आहे. घटाला अभाव आहे पण आकाशाला अभाव नाही. इव्हन घटामध्ये असलेल्या मातीला अभाव नाही. माती होती, माती आहे, राहील. पण मातीचा जो आकार आहे, घटाघटाची रूप वेगळे, प्रत्येकाचे दैवागळे, कोणी छोटा आहे कोणी मोठं आहे. त्याला दोन प्रकारचा अभाव आहे. निर्माण होण्याच्या आधी त्याला म्हणतात प्रायर नॉन एक्झिस्ट, म्हणजे पूर्वीचा अभाव होता त्याला. म्हणजे हा आकार होण्याच्या आधी माती तशीच होती आणि उद्या तो आकार संपवला समजा तरी माती राहते. तसं हे चैतन्य हे उपाधी नसतानाही तेच आहे, तसंच उपाधी असताना मग सहजताने पाहत येतात. म्हणून उपाधीतून त्याचा निराश करणं म्हणजे मारणं नव्हे, पण उपाधीशी मी आणि माझेपणाचं जे तादात्म्य आहे ते सोडून आपलं शुद्ध स्वरूप जाणं, ते प्रत्येकाला चिंतनाने करावं लागेल. आपल्याला अनात्म्याचं चिंतन खूप जमते, पण आत्म्याचा कधी अभ्यास होते. कश्चित मुमुक्षु, कोणी महावाक्ये जीवात्म परमात्मनो ऐक्यम विद्या. जीवात्मा आणि परमात्म्याचं हे ऐक्य. मग भीती वाटणार. रज्जू सर्पवधात्मनम. एकदा दोरी झाडल्यानंतर आता तुम्हाला 1798 लोक सांगतील की ते साप आहे, आता घाबरण्याची आवश्यकता नाही. तर काय होईल, दोरीच्या सापा भेवून व्हावा. म्हणजे आता हे सध्या कोणी जर विवाद करत असेल, कोणी म्हणत इथे भूछिद्र आहे, कोणी म्हणत इथे पुष्पमाला पडली आहे, कोणी म्हणे काठी पडली आहे आणि कोणी साप पडली आहे, हे सगळं काय आहे त्याच्यावर अध्यारोप तो बाजूला करा. या अध्यारोपालाच अध्यास म्हणतात. आणि अध्यास दूर करायसाठी कोणता उपाय आहे, अभ्यास. कशाचा, आत्माभ्यास. तुम्ही आधी काही 5वा किंवा 6वा श्लोक घेऊन गेला, ज्ञानाभ्यासाब्धी निर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्चेत जलम कटकरीनुवत. म्हणून याच्यासाठी आपण तुरटी टाकतो, शेवट त्याचं पाणी असं घाडीला बाजूला बसतं, शुद्ध स्वरूप. आता हे झालं फक्त त्याचं टेक्निक. आता ते कसं लावून तिन्ही आपल्या अवस्थेत तिन्ही उपाधीशी एकरूप असताना निरुपाधिक स्वरूप कसं जाणव साधकांनी, हे भगवान पुढे 31व्या श्लोकापासून सांगत आहे. हे तर श्लोक 37व्या श्लोकापर्यंत संपूर्ण वेदांताची मेडिटेशन काय हे सांगणार आहे. आता पुढे कोणत्या उपाधी आहेत, आधी फक्त उपाधीचा निराश करून निरुपाधिक स्वरूप जाणवं महावाक्यात एवढं झालं विधान. आता कोणत्या उपाधी आहे आपलं रिमाइंड करून सांगत. आविद्यकम शरीरादी दृश्यम बुद्बुधवत्क्षरम एतद्विलक्षणम विद्यात् अहम ब्रह्मेति निर्मलम. सांगत आहे की हे जर ध्यान करायचं आहे आणि आत्मचिंतनात लावायचं आहे तर ठीक आहे, उपाधीची असलेलं तादात्म्य सोडावं, त्याचा निराश. पण उपाधी कोणत्या आहे, आविद्यकम शरीरादी. अविद्या म्हणजे अविद्या शरीरापर्यंत. अविद्या म्हणजे कोणते झाले शरीर, आधीचे स्थूल शरीर, दुसरं सूक्ष्म शरीर, तिसरं कारण शरीर. जसं आपल्या गीतेत म्हणजे आ ब्रह्मभुवनान, ब्रह्म लोकापर्यंत. जसं आपण जेवलं म्हणजे इतका खाल म्हणता आकंठ, तसं आविद्यकम शरीर समजलं ना. ते शरीरादी, त्या शरीरादी म्हणत असताना शरीरामध्ये पंचकोश आले. कोणते पंचकोश, अन्नमय, दुसरं प्राणमय, तिसरं मनोमय, चौथं
विज्ञानमय, पाचवं आनंदमय. त्याचे ग्रुप कसे केले? 3 याच्यात. स्थूल शरीरात प्राणमय कोश, मनोमय. स्थूल शरीरात फक्त एक कोणता कोश? अन्नमय कोश. सूक्ष्म शरीरात मन, विज्ञान नाही आणि प्राणमय कोश. ठीक आहे, प्राण, मन आणि बुद्धिमय. आणि नुसत्या आनंदमय कोश जो झोपेच्या वेळेस आपण अनुभवतो, अविद्यकम अविद्य, त्याला अविद्या शरीर म्हणतात किंवा कारण शरीर म्हणतात की नाही. तर हळूहळू तुम्ही न्या ते आपल्या मनाने शरीरादी दृष्ट. आता का बरं ते आत्मा होऊ शकत नाही? खूप दिवसाची आपल्याला सवय असते की मी देह आहे. त्यासाठी लॉजिक सांगतो, बुद्बुदवत क्षरम. बुद्बुद म्हणजे बुडबुड्यासारखं. कसं आहे? बुडबुड येतात निघून जातात. पण कधी कधी बबल म्हणतात. बबल इसलं की बबल आपल्या अहंकार म्हणजे काही नाही, नुसतं फालतू चॅट. तसं बुडबुडे आपले म्हणजे स्थूल शरीराचे एकरूप होऊन सूक्ष्म देहाची वैश्वानर, तेजस आणि प्राण क्षरम ते बदलणारे आहेत. आणि जे बदलणार आहे तो आत्मा आहे का? तो होऊ शकत नाही. म्हणून त्याच्याहून वेगळा क्षर सर्वाणी भूतानी म्हटलं आहे. सगळे पुण्यातले आणि ब्रह्मांड सगळं बदलत आहे. एतद विलक्षणम विद्यात. आता हे टेक्निक आलं की याच्याहून आपलं स्वरूप विलक्षण म्हणजे वेगळं जाणं. विलक्षण म्हणजे साक्षी. आता त्याच्यापासून विलक्षण जो आहे तो शुद्ध अहम आहे. तो म्हणजे अहम म्हणजे सुखी, दुःखी, मानी, अपमानी असा नव्हे, शुद्ध असलेला अहम. आणि तो शुद्ध अहम काय? तो सच्चिदानंद लक्षण आहे. तो सच्चिदानंद लक्षण असलेला आत्मा. आणि ब्रह्माचं लक्षण काय? सच्चिदानंद. दोन्ही झाले ना. दोन्ही समान धर्माच्या वस्तू एकरूप होतात. जलम जले पुढे येणारच येतात. पाणी पाण्यामध्ये मिसळतं, वियत व्योमनी आकाश आकाशामध्ये मिसळतं, तेजस त्याचे लाईट लाईटमध्ये मिसळतं. म्हणून आता दोन्ही ते येतच विलक्षण. ते आपलं साक्षी स्वरूप हे याच्यावर वेगळं आहे. अहम ब्रह्म इथे निर्मलम विद्यात. निर्मल म्हणजे मलरहित आहे. त्यात कुठल्या प्रकारचा कलंक नाही, विक्षेप नाही, आवरण नाही आणि मलही दोष नाही. असं आपलं शुद्ध रूपानं आहे. ते कसं आहे? त्रिकाल अबाधित ब्रह्म मी आहे, आत्मा आहे. तो जागृत, स्वप्न, सुषुप्तीचा प्रकाशक आहे, साक्षी आहे. साक्षीमय सर्व का रंगरूपो से जाडा भया. बस कोणत्या नीती वाक्याने अशा तऱ्हेने हा आपल्या तादात्म्यता बात करून आपलं स्वरूप जाण्याचं. पूर्वी लेडीज देखील नवऱ्याचं नाव घेत नव्हते. विशेषतः नवीन राजकुमारी की बाकीच्या राजकुमार जायच्या स्टेजवर बसते असायचे. आता प्रत्येकाला ते दाखवतात आणि तेच पद्धती की तो तुझा नवरा आहे का? तो टोपी घातलेला नेती जास्त फार मर्यादा. तो दुसरा आहे का? तो जॅकेट घातलेला नेती नॉट दिस. तिसरा आहे का? तो कोट घातलेला नेते. चौथा आजकाल तर कॉलरने पकडतात. तर तशीच पद्धत येते. स्थूल शरीर आहे का? सूक्ष्म आहे का? कारण काय? बुद्धवत क्षर लॉजिक. एक वेदांत तुमच्यावर लादत नाही. म्हणजे एकाने म्हटलं की वेदांतामध्ये ब्रेन वॉशिंग आहे. नाही, इज वॉशिंग द ब्रेन इफ इट इज देअर. नसेल तर काय वॉश करणार आहे? याचे बुद्धी लायचे तिकडे. असं करून आता जे राहिलं ते सगळ्यात येत. आता ते राहिलं शुद्ध स्वरूप आहे. म्हणजे पहा कुठल्याही उपाधी 3 प्रकारचं. म्हणून तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपण जेव्हा जागृत अवस्थेत पाहतो तेव्हा स्थूल वस्तूही असते, शिवाय सूक्ष्म विचारही असतात आणि त्याच्यामागे चैतन्य असतं. इन बिटवीन चिदाभास असतो. पण एक गोष्ट तुम्ही वजा केली तर 2 ऑटोमॅटिकली मायनस होतात. समजा पाणी जर वजा केलं तर प्राण्यावर तर प्रतिबिंब जातं. समजलं ना तुम्हाला? काय पण जेव्हा मी डोळ्यांनी पाहतो जागृत अवस्थेत असताना ते नारळाचं झाड, तेव्हा नारळाचं झाडे दिसतं मला आणि नंतर त्याचा विचारही असतो आणि विचाराचा मी चैतन्य रूपाने असतो. आता मला चैतन्य स्वरूपाकडे जायचं. काय करू? नीती डोळे बंद केले. आता त्याचं स्थूल रूप गेलं. जागृत अवस्था ते म्हणजे जागृत अवस्था संपली तर स्वप्नासारखी अवस्था आहे. त्यात मनाचं स्पंदन आहे. पहिल्यांदा नारळाचं झाड प्लस विचार प्लस विचाराच्या मागे असलेला चिदाभास आणि आता मी आहे. आता मागे सरकलो तर काय? नारळाचं झाड गेलं. आता काय? नारळाच्या झाडाचा विचार आहे. म्हणतो आपण काय देवाचं दर्शन घेऊन विठोबाला इकडे मंदाण्याचे पाडू नका. तर याच्यामागे आयडिया आहे की फालतूचं काही नसतात त्याच्यापेक्षा देवाचं घेतलं तर बरं राहते.
तर अजूनही सूक्ष्म रूपाने पाहता मी आता झाड नाही, पण झाडाची वृत्ती आहे, प्लस चिदाभास आहे आणि प्लस मी आहे. आता वृत्ती बाजूला की दोन्ही ऑटोमॅटिकली बंद होतात. म्हणून तो तुम्हाला सांगितलं की हे मॅथमॅटिक्स आणि वेदांताचं मॅथमॅटिक्स खूप वेगळं आहे. बाकीच्या मॅथमॅटिक्समध्ये 3 + 1 = 2, आमच्या तर 3 + 1 = 1. म्हणजे शेवट जेव्हा बुद्धीची उपाधी जगाल बाजू राहते काय होईल, त्यातला अहंकारही संपतो त्या ठिकाणी. चिदाभास मरायला थोडक्यात घ्या तर सरळ घ्या. झाडाचा विचार आणि चैतन्य. डोळे बंद केले, झाड गेलं. झाडाचा विचार, डोळे, झाडाच्या विचारापासूनही जरा बाजूला राहिलो. आता काय तो साक्षी आहे, त्यात झाडे नाही आणि झाडात आता काय ते आहे. असं करून आता तो जो अहम आहे तो सच्चिदानंद लक्षण आहे. आणि एक सच्चिदानंद लक्षण आत्मा आहे. ब्रह्म देखील काय लक्षण आहे, सच्चिदानंद. म्हणून असं समजा. म्हणून यत् स्वप्न जागर सुषुप्तम अवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंगा. म्हणून एतद विलक्षण विद्यात अहम ब्रह्म इति निर्मलम. कपड्याला मलिन काय म्हणतो आपण, मूळ कपड्यावर त्याच्याशिवाय काहीतरी दुसरं धूळ बसली किंवा मलिन झालं म्हणून बाजूला काढा, निर्मल. तसं हा उपाधीच्या मलिनतेमुळे तादात्म्य धर्म आपण असं करतो. म्हणून असं ऐकल्यानंतर हे साधकाचं एक काम आहे की त्यांनी श्रवणम तो गुरो पूर्वम, गुरुजनापासून प्रथम श्रवण करा. मननम तदनंतरम, त्याच्यानंतर मनन करा. आणि निधिध्यासनम इति एतत् बोधस्य कारणम, आत्मबोधस्य कारणम. म्हणजे निधिध्यासन केलं तर आत्म्याचा बोध होईल. असं करून आपलं ते, आणि ते झालं आता पक्का करून. आता हे झालं एक जनरल. आता प्रत्येकाचं स्थूल शरीर मी कसं नाही, सूक्ष्म हे सांगत. इतके दिवसाची आम्हाला सवय झाली ना की जात नाही ते. आता आपली धारणा काय, देहोहम इत्येव जडस्य बुद्धी, मी देहाही बुद्धी. आता लॉजिक देऊन सांगत आहे की का बरं मी देह नव्हे. आपण 2 प्रकारचं मन असतं तुमच्यामध्ये. एक बाहेरचं विषयाकडे जाणारं आणि दुसरं आतून त्याला डायरेक्ट करणारं, शिकवणारं सांगणं. तर आतल्या विषयाने मनाला शिकावं की का बरं तू देह नव्हे, स्थूल देह. ह्याचा पुढच्या ह्याच्यात सांगत. कारण ह्या मनाला काहीतरी लॉजिक किंवा तर्क किंवा विचार दिल्याशिवाय ते नेहमीची सवय सोडत नाही अनात्मभावाची. अनात्म कशाला म्हणतात, जे परिवर्तनशील आहे, देदृश्य आहे, तो जाणीवेचा विषय आहे. आणि जो द्रष्टा आहे, जो जाणीव स्वरूप आहे, आणि जो साक्षी आहे, जो निर्विकार आहे, तो आत्मा. एवढं जर तुम्हाला टेक्निक समजलं असेल, आता देहाबाबत विचार करा. पुढच्या कोणत्या स्थूल देहापासून येत आहे स्टेप आहे. देहान्यत्वान्न मे जन्म जरा कार्शलया दया शब्दादि विषये संगाः निरिंद्रियतयानुच. आता देह काय मिळू शकत नाही, देहान्यत्वात, देहाहून मी आपलं स्वरूप वेगळं असल्यामुळे. आणि एक लक्षात ठेवा टेक्निक, जो ज्याला जाणणारा असतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. आपल्या वाक्यवृत्तीमध्ये एक शब्द आला आणि ते वारंवार उदाहरण. घटद्रष्टा, घटात भिन्न, तसा देहद्रष्टा, देहात भिन्न. कधी प्रकृती चांगली राहते, कधी चांगली राहत नाही. पण थोडंसं समजलं पाहिजे की याच्यापेक्षा आपलं स्वरूप वेगळं आहे. कारण प्रकाशक हा नेहमी प्रकाशच्या वस्तूपासून वेगळा असतो. जाणणारा जाणलेल्या वस्तूपासून वेगळा असतो. क्षेत्रज्ञ हा क्षेत्रापासून वेगळा. क्षेत्र हे जड आहे, क्षेत्रज्ञ चेतन आहे. आत्मा काय, चेतन की जड आहे. आपल्यामध्ये असलं चेतन तत्व हे देहाहून निराळा असल्यामुळे त्वात म्हणजे कारण दिलंय. देहान्यत्वात, तसं दृश्यत्वात, विकारित्वात, विषयत्वात, ज्ञेयत्वात, 4 गोष्टी लावल्या शक. तो दृश्य असल्यामुळं, विकारवान असल्यामुळं, जाणीवेचा विषय असल्यामुळं आणि विषय असल्यामुळं आत्मा न भवती, तो आत्मा होऊ शकत नाही. मग आत्मा आहे काय, तर त्यासाठी सुरुवात करायची की देहापासून माझं स्वरूप वेगळं असल्यामुळं आणि देहाला जन्मवरण लागलेलं आहे. आणि जोपर्यंत मी स्वतःला देह समजतो तेव्हा काय होईल की देह जन्माला मी जन्माला आलो, देह वृद्धिंग झाला मी वृद्धिंग झालो, देह कृष्ण झाला मी कृष्ण झालो, देह काळ झाला मी काळ झालो, देह गोर झाला. पण खऱ्या अर्थाने देहावर आपला आत्मा वेगळा आहे.
इथून सुरुवात करायची. आणि मग जर वेगळा जर असेल तर त्याचे धर्म मला राहू शकत नाही. जन्म जरा कार्च लयादया न संती, हे सगळे जे गुणधर्म कोणाचे देहाचे सांगितलं ना. 6 गुणधर्म यास्क मुनींनी 5000 वर्षाच्या आधी सांगितले. ते आज देखील मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं तरी लोक बदलू शकत नाही आणि बदलू शकणार नाहीत. तर आईच्या उदरात असण्यापासून जन्माला येतं, जन्माला येऊन वाढत जातं, त्यानंतर हळूहळू त्याचं परिवर्तन होत जातं आणि कधी कधी रोगराई होते, नंतर मग नाश होतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती. आणि म्हणून या देहाचा उपयोग करून घेतला पाहिजे की शरीर माध्यम खलु धर्म साधन आहे, साध्य नव्हे. पण आपलं जर वेदांता दृष्टीने विचार केला तो जो देहाला पाहणार तो देहापासून वेगळा आहे. जसं घरात राहणार घरापासून वेगळा आहे, रथात राहणार रथापासून वेगळा आहे. देहापासून राहिला देही, देही नित्यम अवद्युयम, देही सरत. फक्त हे चालायचं आपलं. जन्म जरा कार्श लय आदाय. जन्म म्हणजे जन्माले आणि मृत्यूचं टोक दुसरं घ्या. मग मध्ये काय टोक आहे आपल्याला? जरा म्हणजे म्हातारपण. हळू आपल्याला समजायला लागते का आता एज व्हायला लागलं. त्या सकार रग असतो तेव्हा माणूस चुपचाप राहत नाही आणि मग सगळं सांगते की थांबा आता. त्याच्या आधी हुशारी केली पाहिजे, कारण हुशारी त्याची हुशारी. पण जन्म आणि मृत्यू मध्ये येणार म्हणजे सगळं म्हातारपण आहे, आधारपण आहे आणि शेवट नश्यती विनश्यती. लय म्हणजे नाश. एक टोक आहे जन्माचं आणि दुसरं मृत्यूचं. मधला भाग आहे आयुष्याचं. त्या आयुष्यात आपण जाणून घेतलं पाहिजे. तथा त्याचप्रमाणे निरिंद्रियते आम्ही. आणि हे इंद्रिय देखील पहा. कधी माणसं तिकडे डोळे पहा सुरुवातीला चांगले असतात, हळू 40-45 झाले की तेवढी डीम होते दृष्टी. कधी कधी कॅटरॅक्ट होत जातो, कधी कधी आंधळ देखील होतात. तरी पण आंधळा असताना देखील माणूस असतो. नाही तर डोळे गेले ते आत्मा गेला असं नाही झालं. पाय असतात, पाय कापले तरी माणूस राहतो. याचा अर्थ हे चैतन्य हे देह नसताना इंद्रिय नसताना आहे. म्हणून न इंद्रिय, त्याला जसं देहाच्या होऊन मी वेगळा आहे तसं इंद्रिय देखील नव्हे. इंद्रिय देखील परिवर्तनशील आहे. सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजा. त्या नचिकेताने सांगितलं यमराजाला, तुम्ही मला किती आयुष्य द्या, तुम्ही हे सगळं मला दिलं, पण हे अपि सर्वम जीवितमल्पमेव. जीवन देखील किती आहे माणसाला, खूपच राहिलं तर चुकून राहिलं तर 100 वर्ष म्हणतात. का 100 वर्ष जगा, लिहायला काय हरकत नाही. पण तो त्याच्या आधीचा कार्यक्रम. म्हणून त्यात इंद्रियानं देखील परिवर्तनशील आहे. जे परिवर्तनशील आहे ते आत्मा होऊ शकत नाही. एक पहिला क्रायटेरिया दृश्यत्वाद, दृश्य असल्यामुळे. विकारित्वाद, एवढे 2 शब्द विकारवान आहे, दृश्य आहे. आपण पाहतो की माझी सुरुवातीला डोळ्याची कंडिशन चांगली होती, आता राहत नाही. हळू कधी कधी कॅटरॅक्ट होऊन जातो, कधी कधी पिवळं दिसायला लागतं ते जॉन्डिस आल्यामुळे. पण मी तसाच असतो. तर हा जो शुद्ध मी आहे, जो प्रकाशक आहे, तो इंद्रिय देखील नव्हतं. म्हणून निरिंद्रियातयन म्हणजे इंद्रियापासून वेगळा असल्यामुळं. जसं देहापासून वेगळा आहे तर देहाला 5 इंद्रिय लागले. कर्णेंद्रिय आहे, त्याच्यानंतर त्वचा आहे, नेत्र आहे, आपली जीव आहे आणि नाक आहे. 5 ज्ञानेंद्रियाचं जरा 5 प्रकारचं ज्ञान होत असतं. ते काही अवेअरनेस आहे म्हणून. आणि शब्दादी विषयी संघा न असती. आणि मग इंद्रियाच्या द्वारा इंद्रियाचे विषय असतात. डोळे पाहतात, कान ऐकतात, पण जेव्हा डोळ्याच्या मागे आपलं स्वरूप वेगळं आहे तर दोन्ही मायनस होतात. तसं गायी आणि तृण, त्याच्याहून पाहणार द्रष्टा नव्हे दोघे आपण. गायी चरतीत गायी म्हणून याला म्हणतात गो. गायीला देखील गो म्हणतात. गोचर भूमी, याची डोळ्यात पाहतात, काय शब्द ऐकतात. डोळ्यांनी शब्द नाही ऐकत. काय करतात? डोळ्यांनी रूप पाहतो, कानाने शब्द ऐकतो, हे सत. आणि म्हणून इंद्रियाच्याही पलीकडे आपलं स्वरूप असल्यामुळं विषयही अपिन म्हणजे विषयाची काही संग नाही, असा निसंग असलेला आत्मा म्हणून त्या म्हणतात असंगोहम. पहिलाच. दुसरं असंगोहम, दुसरं सूक्ष्म शरीर असंगोहम कारण पुनः पुनः आणि सच्चिदानंद रूपोहम अहमेवाहम अव्यय. हे जाणण्यासाठी पहिली प्रक्रिया. कारण आपण एकदम वरतो जो माडीवरचा टेरेसचा भाग आहे एकदम नाही जात. पहिली पायरी इथून परत स्थूल शरीराला इतकी सवय झाली तादात्म्याची, हे लादी केली पाहिजे चुपचाप असं.
त्याची देखभाल जरूर करा, दुर्लक्ष करू नका. पण तेच मी असं समजलं तर आयुष्याचं मातेर आहे बस. म्हणून जन्मा येऊन या नाही साधले स्वहित तयाचे जीवित माती बोल म्हटलं आहे. म्हणून ह्याच्यात आपलं सोयीत आहे. म्हणजे आणि त्याला मग याचं काय जन्म आहे, बाळ आहे, रोग आहे, हे सगळं चालणार. पण हे सगळे परिवर्तन जाणार मी तोच आहे. तुम्ही लिहा, तुम्ही स्वतःच जेव्हा तुम्ही आत्मचरित्र लिहिता, तुम्ही लहानपणापासून जन्मापासून त्या सगळ्या गोष्टी सांगणार, पण तुम्ही त्याच्यामध्ये जे जिवंत तत्व आहे तुम्ही तेच आहात. शरीराची एष्टी बदलत जाते, तुमचे पोझिशन बदलत जातात, पण मी एकच आहे. असता जो मी आहे. म्हणून स्थूल देह का नाही याचं लाजी दिलं. आणि त्या प्रारब्धानुसार कोणाचा ठेंगणा असतो, कोणी उंच असतो, कोणी काळा असतो, गोर असतो, पण ते देखील. आणि जन्म मृत्यू या देहाला आहे, आत्म्याला नाही. म्हणून म्हटलं की शरीराला जन्मवृत्ती आहे, पण शरीरी आहे तो कसा आहे, जन्मवृत्तीच्या का असं. आता दुसरं शरीर आहे ते सूक्ष्म शरीर आहे. एक श्लोक वाटतो, अमनस्त्वान्न मे दुःख राग द्वेष भयादया अप्राणो ह्यमना शुभ्रा इत्यादी श्रुतिशासनात. आणि शंकराचार्याचं भाष्य असो किंवा हे प्रकरण ग्रंथ असो, श्रुतीचा म्हणजे उपनिषदाचा आधार घेऊन बोलत आहे. जसं वकील आपलं आर्ग्युमेंट करत असतो, पण सांगतात कायद्यामध्ये रूल नंबर हा रेट विथ सेक्शन सो अँड सो, तसं श्रुती इत्यादी श्रुती शासनात. आणि ज्याने मुंडकोपनिषद ऐकलं आहे त्याला आठवण करून देत आहे की त्यानुसार आपला आत्मा दिव्य अमूर्त पुरुष सभाय अभ्यंतरेजा आत बाहेर हे एक आहे, अजय आहे. अप्राणो ह्य मनशुभ्र अक्षरात परत परात. हा श्लोक बेसला घेऊन इथे सांगत आहे की त्या दृष्टीने पाहिलं तर जसं देहाहून मी वेगळा आहे, कारण दृश्य आहे देह, परिवर्तनशील आहे देह, विषय आहे, तसंच आपलं मन देखील. त्यात कधी राग असतात, कधी द्वेष असतात, कधी सुख दुःख, पण तुम्ही जाणता ना त्याला. म्हणून अमनस्त्वात न मे दुःख, आपलं मनाहून मी वेगळं असल्यामुळं दुःख राग द्वेष भय आदया मे न, मला ते लागू शकत. अप्राणा अमनः शुभ्रा. तो प्राण म्हणजे क्रियाशक्ती आहे, मन म्हणजे विचारशक्ती आहे, आणि बाकीचे हे त्याचे असलेले विकार आहे, कधी दुःख कधी सुख कधी लाईक्स कधी डिसलाईक काही हवं. या सगळ्याला जाणणारं मी त्याच्यापासून वेगळा असल्यामुळं म्हणाले ते देखील मी होऊ शकत नाही. का बरं तुम्ही म्हणता असं, इत्यादी श्रुती शासन. हे जे म्हणतोय शंकराचे म्हणतात हे माझं प्रायव्हेट भाषण नव्हे, ऐक. आणि तुम्ही ऐकलंय उपनिषद, म्हणून उपनिषदानंतर हे वाचलं. तसं अभंग 4थ्या वर्गात देखील घेतात, तुकाराम महाराज होता, आणि MA झाल्यानंतर तो घेतात, पण तुमची डेप्थ वाढून जाते तशी. तर अप्राण म्हणजे प्राण मन, आणि याच्यावरून शुभ्र म्हणजे कारण शरीराचे पलीकडे आहे. इथे श्रुती शासनात. आणि कुठे श्रुतीचं वाक्य आहे, मुंडकोपनिषद काढा, तिथे वर्णन दिव्य अमूर्त पुरुष परमात्मा हा दिव्य आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप आहे, दिव्य स्वरूप. अमूर्त त्याला कुठल्याही प्रकारचा आकार प्रकार. सभाय अभ्यंतरोजा, आत आणि बाहेर तो एक आहे, तसं आकाश घटाच्या आत बाहेर सगळं आहे. अप्राण अमन शुभ्र, हे दोन शब्द तिथले घेतले शंकराचे. तो प्राण आणि अमन म्हणजे प्राणशक्ती म्हणजे क्रियाशक्तीलाही देखील जाणणार आहे. आपली प्राणशक्ती दिली हळूहळू कमी होत जाते. 40-50 वर्ष झाले आपलं डायजेस्टिव्ह पॉवर तेव्हा राहत नाही. मग दररोज चूर्णमदहा चूर्णमिदम आपण व्हायचं करायचं. पूर्वीसारखं राहत नाही. श्वास देखील हळू आपला श्वास येते. लहानपणी किती धावलं तर काय वाटत, आता थोडं गेलं की 3.5 वेळा थांबावं लागतं आपल्याला प्राणदान. ते बदलणार ते तुम्ही होऊ शकता का, क्रायटेरिया लक्षात ठेवा. ते फालतू नाही वेदांतात गोष्टी. तो तर दृश्य आहे की तो ठीक आहे, मी पाहतो आता ठीक आहे, आता बदलत राहणार. तसं नाही झालं तर समजा हे प्रकृती नाही. आणि मन देखील, मनाचे मूड बदलत आहे. किती छान बसले तुम्ही, एकाच तरी आवाज येतो का, निघू द्या असू काय झालं. ते मन मूड बदलत आहे. जरा चांगलं असेल तर आपल्याला बरं वाटतं, मध्येच काही फोन आला तर झाला अपसेट होतो. अपसेट व्हा की सेटअप व्हा, पण ज्याच्यामुळे दोन्ही जाणता ते चैतन्य कसं आहे, निर्विकार. तुम्ही कोण आहे, चैतन्य आहे.
अमना शुभ राहा. शुभ्र म्हणत असताना कारण शरीराच्या उपाधीच्या पलीकडे, कारण तिथे अज्ञानाचं लांछन असतो, इथे अज्ञानाचं लांछन इत्यादी श्रुती शासनात. ही माझं वक्तव्य नाही. तुम्ही आता ऐकलं श्रुती, तुम्ही त्याचं चिंतन करा आणि कमिटमेंट करा. मग 3 स्टेजेस आहे. गुरुदेवाचं वाक्य सांगतो, इन्व्हॉल्व इन टू लिसनिंग, म्हणजे मनाचा कान करून पहिल्यांदा ऐका. एक्सपोज टू व्हॉट यू हॅव लिसन टू, ऐकल्यानंतर तुमच्या मनाला म्हणजे वारंवार ते विचार करून त्याला एक्सपोजर द्या. आपण नाही काही फिल्मची एक्सपोजर देतो. आणि तिसरं, कमिट टू व्हॉट यू हॅव कम टू अंडरस्टँड. कमिट म्हणजे की हे माझं स्वरूप आहे असं. आणि मग त्याचं म्हणून त्याला म्हणतात श्रवण. दुसरं निधी मन आणि श्रद्धा. श्रद्धेने श्रवण करा, भक्तीने मनन करा, आणि ध्यान योगादवही, ध्यानाने अवही म्हणजे ध्यानी आणला पॉईंट. नुसतं ध्यानात थांबत नाही, ते जाणून घ्या. आज लोक ध्यानातच थांबून जातात. ज्ञात्वा माम शांतिमृत्यते, 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक वाचा. असं ठीक शेवट सगळ्याचं पर्यवसाय आहे. सगळ्या ठिकाणी कुठे जा तुम्ही, कारण वस्तू जे नित्य वस्तू आहे ती कुठल्याही क्रियेने किंवा कर्मानी व ध्यानाने देखील नाही आहे तसं जाणून घ्या. पण जाणण्याची प्रक्रिया काय, डायरेक्ट आत्मवद्य बस. असं तर नाही. इत्यादी श्रुती शासनात म्हणजे श्रुतीचं प्रमाण देऊन सांगत आहे. झालं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.